अ, स्वप्नील पाटील सर यांनाही आपण पाहत आहोत आणि या सर्व टीमला आपण इथे नक्कीच चांगलं टीमवर्क करताना आपण पाहत आहोत. ही संपूर्ण स्पर्धा UTCच्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह बघत असलेल्या माझ्या मायबाप क्रिकेट रसिकांचं, लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि त्याचप्रमाणे सर्व क्रिकेट मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मी समालोचक योगेश भागरे घेऊन जातोय आपणाला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र सामना सज्ज आहे. आजच्या दिवसातील चौथी लढत, पंचांचा इशारा येतोय लेट्स प्लेचा. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक, शो दी गुड गेम. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पाहायला मिळतीये, भरपूर चांगली लाईन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि पाहता पाहता चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडू इष्टरक्षकाकडे इथे मात्र जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र अपील केली जातीये. अपीलमध्ये फक्त अति उत्साह होता, आत्मविश्वास दिसून येत नाहीये आणि परिणामी दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वाईद आणि मुनाफ ही जोडी शिरूर संघाच्या माध्यमातून आपण खेळताना पाहत आहोत. वाईदचं फलंदाजी आपण SPL 2022 मध्ये पाहिली होती. शहापूर प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी त्याने केली होती. समोरच्या दिशेला लाजवाब फटका, चेंडूला इथे मात्र फेकून दिलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू निघून आलाय. सरळ सरळ 2 टप्पे घेत असताना 4 धावेसाठी चौकार. वाईदला माहिती होतं, मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार पाहायला मिळाला. 2 चेंडूंवर नक्कीच संघर्ष केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र चांगली फलंदाजी इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात अप्रतिम झाली आहे. तिसरा चेंडू इथे मात्र सुरेख खेळून काढलाय. पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतील, फेकी करतील. तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा घेण्याची संधी होती. त्या 2 धावा नक्कीच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फटकेबाजी आता मात्र वाईदच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. वाईदला पहिले 2 चेंडू थांबवलं होतं, थोपवलं होतं, परंतु तदनंतर वाईदनं इथे मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे आणि काय जवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लोअर फुलटा चेंडू इथे मात्र नक्कीच भरपूर शफल झाले होते. तदनंतर बसून खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला त्यांनी चेंडू अडवलं आणि फेकी केली. कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. कमबॅक केलं गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. सुरेख कमबॅक मी तर म्हणेल. चौकार, तदनंतर 2 धावा आल्या. तदनंतर कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे, तिथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. इथे मात्र चेंडूला अडवलं जाईल, फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावेची संधी, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. फक्त दिशा दिली होती. आउटफिट थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळाली आणि पाहता पाहता जवळजवळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतच होता. तत्पूर्वी क्षेत्ररक्षकांना चेंडूला अडवलं, फेकी केली. 2 धावा आल्या. पहिलं षटक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 8 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकंदरीत विचार केला गेला तर सुरेख सुरुवात, संयमी सुरुवात, सावध सुरुवात आणि शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
सुरुवात बघता असं तरी वाटतं की मोठी स्वप्न बघा, छोटी सुरुवात करा. मोठी स्वप्न बघा, छोटी सुरुवात करा, पण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, ती सुरुवात करा. म्हणून की काय इथे मात्र स्वप्न मोठं आहे, बिरवाडीकर चषक आणि खासदार चषक 2024 जिंकायचं, परंतु त्यासाठी सुरुवात महत्त्वाची आहे आणि ती सुरुवात करत असताना 8 धावा आत्तापर्यंत जमा केल्यात. म्हणजे सुरुवात संत आणि संयमी केली आहे, परंतु सुरुवात नक्कीच केली आहे. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी लाजवाब होतीये उंबरमाली संघाची. उंबरमाली संघ सुद्धा तितकाच चांगला संघ आहे. स्विचिटचा पहिला चेंडू फेस करत असताना मुनाफचा हा प्रयत्न, स्विचिट करण्याचा प्रयत्न, शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय. नक्कीच पंचांनी इथे मात्र अपील फेटाळून लावली आहे. आपण पाहत असाल नक्कीच चेंडू पडल्यानंतर आउटसाइड ऑफ नक्कीच लाईन होती. पिचिंग सुद्धा आउटसाइड ऑफ, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ, आणि हे जर आउटसाइड ऑफ असतील तर नक्कीच नॉट आउट असतो लेग बिफोर विकेटमध्ये. आणि तेच इथे मात्र पंच राज ठाकरे सरांचा इशारा आलाय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न इथे मात्र पर्वणी होती, तिला पुन्हा एकदा स्विचिटच्या प्रयत्नामध्ये थर्ड क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. 2 बाउन्स, पंच राज ठाकरे सरांचा इशारा आलाय. चौकार, खासदार चषक 2024चा मुनाफच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. इन्शा स्पोर्ट्स शिरोल त्यांच्या विपक्षामध्ये कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली या दोन संघांच्या दरम्यान आजच्या दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली ही लढत. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या षटकाचा खेळ आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. फॉलो थ्रूमध्ये थोडीशी चुकी, वेळीच थांबणं इथे मात्र योग्य समजलंय गोलंदाजानं. मुनाफच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुन्हा एकदा स्विचिट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मुनाफच्या बॅटमध्ये. ते मात्र नक्कीच मित्र म्हणेल 3 चेंडू त्याने आतापर्यंत या इनिंगमध्ये फेस केले. 3ही चेंडू स्विचिटचा प्रयत्न केलाय. कुठेतरी बॅटवर त्याचा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि परिणामी कुठेतरी नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. सातत्याने येणारे डॉट चेंडू हे फलंदाजावर दडपण निर्माण करत असतात आणि तेच आता त्याच्या आतमध्ये घडले. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. आता सुद्धा इथे मात्र स्विचिट करायचा प्रयत्न. काय चाललंय फलंदाजाच्या माइंडमध्ये हे डगआउटमध्ये सुद्धा नक्कीच चर्चा सुरू असेल की ज्यावेळी तुमच्या बॅटवर चेंडू येत नसेल तर तुम्ही सरळ बॅटनं खेळणं समंजसपणाचं क्रिकेट असतं, परंतु ते होताना दिसत नाही आहे. अनेक वर्ष तुम्ही क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्हाला या गोष्टी शिकणं फार गरजेचं असतं, परंतु ते इथे मात्र कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय मुनाफच्या फलंदाजीमधून. गती परिवर्तन, खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू जकडून ठेवलाय जवळ गोलंदाजानं. दुसरा चेंडूचा जर विचार केला ज्यावर 4 धावा आल्या होत्या तो एक खराब चेंडू होता, परंतु सुनीलनं उर्वरित जे 4 चेंडू हाताळलेत त्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. कोणत्याही प्रकारची संधी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना दिली जात नाहीये, कारण माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. 8 जरी आल्या असतील तरी दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 चेंडूंवर 6 धावा आल्यात. फार चांगलं क्रिकेट मी तर म्हणेल उंबरमाली संघाच्या माध्यमातून सुरू आहे. संधी दिली जात नाहीये. पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु डीपमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. वेगानं चालले चेंडूवर, अडवलं जात आहे, चेंडूला अडवलं गेलंय, फेकी होईल. तत्पूर्वी इथे मात्र नक्की संधी होती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता मुनाफने, परंतु वाईदने त्याला थांबवलं. तिसरी धाव होणार नाहीये ते त्याने ओळखलं आणि पाहता पाहता 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावके संख्येचा विचार केला तर बिनगडी बाद 16 धावा आपल्याला 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघाची पाहायला मिळतीये. कुठेतरी आक्रमणं चढवावी लागतील. धावसंख्या आपण या अगोदरचा सामना सुद्धा बघितला असेल. 34 धावा 4 षटकांमध्ये झाल्या होत्या, त्या म्हणजे डोंगरीपाडा संघाच्या. त्याला प्रत्युत्तर देत असताना सारंगपुरी संघानं पहिल्या षटकामध्ये 14 घेतल्या आणि तदनंतरही सारंगपुरी संघाला रनचेज झालेला नाहीये. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना सारंगपुरी संघाला पराभवाचा धक्का. तिथे मात्र गोलंदाजीच्या जोरावर क्षेत्ररक्षकांच्या बहारदार कामगिरीनं
मैदानाच्या आतमध्ये डोंगरीपाडा संघानं सारंगपुरीला दिला. आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक लो स्कोर परंतु हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का हा प्रश्न कुठेतरी आता उपस्थित झालेला आहे. कारण 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये धावांचा विचार केला तर धावसंख्या 16 आहे. 8च्या सरासरीनं हे स्कोरबोर्ड प्रत्येक षटकामागे सुरू आहे. फुलटॉस चेंडू इथे मात्र दिशा देण्याचं काम केलं आहे आणि चेंडू निघून चालला आहे. फास्ट आउटफील्ड आणि चेंडू निघून गेला आहे. वाईटिश फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. पंचांचा इशारा आलाय. पंच बॅटिंग साईड रिव्ह्यू. पंचांचा रिव्ह्यू. ओके, पंचांचा रिव्ह्यू आहे. नक्कीच बिमरसाठी हाईट चेक केली जाईल. तिसरे पंच आमचे स्वप्नीलजी ठाकरे सर, स्वप्नीलजी पाटील सर आहेत. ते नक्कीच टीमसोबत जोडले गेलेत. UTCच्या माध्यमातून ही संपूर्ण टीम लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच चांगलं टीमवर्क करत असताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून अचूक निर्णय देण्याचं काम या संपूर्ण लाईव्ह टीमनंही केलं आहे. ऑनफिल्डवर असलेले माधव ठाकरे सर, राज ठाकरे सर यांनीही केलं आहे. नो चेंडू म्हणजे बिमर चेंडू पहिला जिथे मात्र हाताळताना पाहायला मिळाला आहे. त्यावर आल्या 4 धावा. एकंदरीत 5 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 21 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर दडपण दबाव हा जो आहे ना तो आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघावर आणि गोलंदाज तुषारवर असेल. पुढील चेंडू पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने गोल फिरते म्हणजे फ्री हिट असेल. कारण फ्री हिट चेंडूचा आता मात्र वाईदला फायदा घ्यावा लागेल. वाईद आहे मैदानाच्या आतमध्ये. फायदा घेईल की दुसऱ्या बाजूने कमबॅक केलं जाईल हे मात्र पाहावं लागेल. नक्कीच हवेमध्ये फटका आहे. स्वतः यष्टीरक्षक झेल पकडतायत परंतु फ्री हिट असल्या कारणाने इथे मात्र गडी बाद होणार नाहीये. एक धाव या चेंडूवर येते. पहा जर 9चा चेंडू वगळला तर बाकीची उर्वरित गोलंदाजी लाजवाब होतीये. क्षेत्ररक्षकांसुद्धा अप्रतिम कामगिरी करत आहे. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा चांगलं कॉन्फिडन्स इथे मात्र दिलाय गोलंदाजांना. परंतु गोलंदाजांनी एक चुकीचा चेंडू हाताळला त्यावर संधीचा फायदा वाईदने घेतला आणि 5 धावा जमा केल्या. पुन्हा एकदा इथे मात्र गती परिवर्तन भरपूर सफल झाले होते आणि त्याचाच फायदा घेत असताना स्लोवर टप्प्याचा चेंडूला इथे मात्र फेकून दिलाय. माधव सरांची एक वेगळी जादा षटकार इथे मात्र पेश करत असताना 6 धावेचा इशारा माधव ठाकरे सरांचा. मध्ये पहिलाच दिवस आहे स्पर्धेचा आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम माधव ठाकरे सर आपल्या एक वेगळ्याच अदाकारीनं आणि या पंचांच्या शैलीनं करत असतात. तुषारचं हे षटक भरपूर महागडं. आतापर्यंत 3 चेंडूत 11 धावा खर्च केल्या गेल्यात. ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही करत होतो फार गरजेचं होतं की इथे मात्र कमबॅक करणं शिरोळ संघासाठी आणि तेच काम केलंय. मुनाफ आणि वाईच्या जोडीनं इथे मात्र लागोपाठचा दुसरा या षटकातील बिमर पाहायला मिळतोय आणि नक्कीच 6 धावा आल्यात. षटकार 2 बिमर म्हणजे गोलंदाज होईल बाद. नक्कीच दुसरा गोलंदाज आजमावा लागेल. या मैदानावर ज्या पंचांनी आपल्या एकल्याच अदाकारीनं आपल्या डान्सिंग पंचगिरीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. स्वतः आयोजक कमिटीकडून
नक्कीच व्यवस्थापक समितीकडून माधव ठाकरे सर 200 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेला आहे. 7 चेंडू 18 धाब्यांची बहारदार इनिंग मुनाफच्या बॅटमधून पाहायला मिळतीये, तर 9 चेंडू 14 धाब्याची इनिंग वाहिदच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळतीये. दोन चेंडूंमध्ये 19 धावा खर्च करणारा तुषारला इथे मात्र आता बदलावं लागलं. त्याचं कारण होतं त्याने पहिला चेंडू हाताळला, तो सुद्धा बिमर होता. दुसऱ्या चेंडूवर फ्री हिटला नक्की झेल झाली होती, परंतु फ्री हिट होता. तिसरा चेंडू षटकार गेला. चौथा चेंडू हाताळत असताना पुन्हा बिमर हाताळला आणि त्यावरही षटकार आला. एकंदरीत 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा. तिसरं षटक सुरू आहे. बिनगडी बाद 35. फ्री हिट इथे मात्र असेल. पुन्हा एकदा भरपूर शफल झालेत. इनफिल्डच्या डोक्यावरून स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 2 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. खासदार चषक 24चा आलाय मुनाफच्या बॅटमधून तडाखेबाज चौकार. आता मात्र तलतपत्या उन्हामध्ये बॅट तापली आहे, परंतु इथे मात्र गती परिवर्तन. खेळपट्टीच्या बद्दल बोलायचं झालं ना तर खेळपट्टीवर अनेक सारे अशा मार्क आहेत, फुटमार्क आहेत की ज्यावर चेंडू पडल्यानंतर कधी कधी चेंडू अतिशय उचली घेतो, कधी कधी चेंडू खालच्या दिशेला राहतो. परंतु एखादा फिरकी गोलंदाज जर असेल ना तर त्या फिरकी गोलंदाजासाठी नक्कीच ही खेळपट्टी पूरक अशी खेळपट्टी आहे. त्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज नक्कीच आपली बोटाची जादू करामत नक्कीच दाखवू शकतात. चांगली गोलंदाजी आता मात्र यश आहेत. पाच चेंडू झालेत यश आणि अजूनही उर्वरित एक चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील बाकी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढत असताना चेंडूला फेकून दिलाय. सरळ चेंडू निघून गेलाय. डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर आल्या. चौकार 4 धाब्यासाठी तिथे मात्र पाहायला मिळाल्या. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 43 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतीये. डीजे 3 षटकांसाठी 19 मिनिटे खर्च केलेली आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या उंबरमाली संघानं. तर एक अतिरिक्त खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यायचा आहे शेवटच्या षटकासाठी. एकोणीस मिनिटं खर्च केली गेली आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची असतात. 19 मिनिटं आपण वेळ घेतलेला आहे आणि त्याचनुसार नियमानुसार तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकासाठी 30 यार्ड सर्कलमध्ये. नक्कीच अतिशय उचली होती. पंचांचा इशारा आलाय 1 बाउन्स आणि वाईड. इथे मात्र 1 बाउन्स वाईडचा इशारा आलाय. लेग ऑनसाइडला सातत्याने खेळायचा जो प्रयत्न आहे ना दोन्ही फलंदाजांचा तो कुठेतरी यशस्वी झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी फलंदाजी करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. नक्कीच वाईडसाठी ही अपील आहे आणि चेकही केलं जाईल. तिसरे पंच वाईड चेंडू रिव्ह्यू अनसक्सेसफुल.
भरपूर उंच होता चेंडू आणि नक्कीच चांगली इथे मात्र निर्णय दिला गेलाय. एक चांगला निर्णय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र सुरेख फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू निघून चाललाय सरळ सरळ सीमारेषा पलीकडे, वन बाउंड सीमारेषा पार आलाय खासदार चषक 24चा. पुन्हा एकदा एक नवसंजीवनी चैतन्य निर्माण करणारा चौकार. दुपारच्या सत्रामध्ये अप्रतिम इथे मात्र फटकेबाजी सुरू आहेत. पहिले 2 षटकं फक्त आणि फक्त धावसंख्या 16 होती, तिसऱ्या षटकामध्ये 27 आल्या आणि आता चौथं षटक इथे मात्र संपतचं हे षटक सुरू होण्या अगोदरच इथे मात्र त्यावर सुद्धा आक्रमण चढवली जात आहेत. त्यानेही आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. एक चेंडू झालाय. पुन्हा एकदा इथे 5 स्विचिटचा जो प्रयत्न आहे ना तो आतापर्यंत अयशस्वी झालाय दोन्ही फलंदाजांचा, मग तो वाईद असेल किंवा मुनाफ असेल. सरळ बॅटने धावा येत असतील तर तुम्ही आडव्या बॅटने धावा खेळण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं, परंतु फलंदाजांच्या माइंडमध्ये केलपट्टीवर काय चालतं हे आम्ही समालोचक सांगू शकत नाही आहेत आणि याचाच परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे सरळ बॅटने खेळून काढल्या, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे नक्कीच काय घडतंय पहा, चुकी झाली आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. कॅचवर जाणं गरजेचं होतं, कॅचवर न जाता एका टप्प्यावर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु तोही अयशस्वी पाहायला मिळाला आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार झालाय, फरार आलाय खासदार चषकाचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा, म्हणजे आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये ओवी स्पोर्ट बिरवाडीनं धावा जमा केल्या होत्या 54. चेंडू झाले 3 चेंडू आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 52. पुन्हा एकदा आता मात्र अप्रतिम चेंडू, अतिशय वेगवान चेंडू होता. बॅटकड इथे मात्र नक्कीच होती आणि खेळाडू वृत्ती दाखवत असताना पंचांचं बोट आकाशाकडे जाण्या अगोदरच वाईदनं खेळपट्टी सोडली होती. त्याला माहिती आहे बॅटकट आहे आणि तेच इथे मात्र हेरत असताना त्याने नक्कीच खेळपट्टी सोडली. खेळाडू वृत्तीसाठी एकदा जोरदार आल्या उद्या याला म्हणतात स्पोर्टमॅन स्पिरिट आणि खेळाडू वृत्ती काय असते ती मात्र वाईदनं दाखवून दिली. पंचांच्या निर्णयाची अपेक्षाही न करता आपल्या बॅटला चेंडू ब्रश झाला हे त्याला माहिती होतं आणि तो लगेचच खेळाडू कक्षाकडे निघून गेला. यासाठी नक्कीच कौतुक करावं तेवढंच कमी असेल. मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वर दाखल होईल मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावसंख्या 52 आहे. 50 प्लस स्कोर गेल्यानंतर पहिला धक्का इथं मात्र दिला गेलाय. चांगली नक्कीच सुरुवात झाली आहे. फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी वाईदच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याने एकंदरीत विचार केला तर सुरेख फलंदाजी केली. त्यानंतर मुनाफ आत्ता 11 चेंडूंमध्ये 26 वर नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकवर असेल मयूर. एवढ्याच विकेट गेल्यानंतर दाखल झालाय खेळपट्टीवर. खेळ करण्यासाठी शेवटचं षटक सुरू आहे. हाणामारीचं हे षटक जरूर जाणलं जातं परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत. यामध्ये कितपत धावा येतील की रोखल्या जातील हे मात्र पाहावं लागेल. मयूरचा फटका प्रतिमा आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. तिथे मात्र पॉईंटला क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये होते. त्यांच्या डोक्यावरून खेळून काढत असताना डीप पॉईंट क्षेत्राच्या बाहेर 2 टप्पे घेत असताना तिसरा टप्पा पार. पुन्हा एकदा आलाय चौकार. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. सुरेख इथे मात्र फटकेबाजी. येणाऱ्या फलंदाजांना जो आत्मविश्वास सलामीच्या जोडीनं दिला त्या आत्मविश्वासावर नक्कीच चांगली कामगिरी करतायत. कारण इथे मात्र गमवण्यासाठी काहीच नाही आहे. युवा खेळाडू आहे यंगस्टर मयूर, त्याला गमवण्यासाठी काहीच नाही परंतु याने जर मोठे फटके केले तर कमवण्यासारखं खूप काही आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होईल. एक धावेनं इथे मात्र धावसंख्या होती ती म्हणजे 4 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा. पूर्वार्ध इथे मात्र नक्कीच समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघितला आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या झाली आहे ती म्हणजे एकंदरीत 57. विजयासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये उंबरमाली संघासमोर 58 धावेंचं आव्हान असेल. 58 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 24 बॉल्स. तत्पूर्वी आपण एक सुरेख संगीत ऐकूयात आमच्या DJ च्या माध्यमातून.
कृपया आपण यायचं आहे. तर या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी मी निवृत्तीजी मेंगाल साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. शिरोल संघ चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. अगदी वेळ आपल्याकडे आज कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सामने आजच्या दिवसामध्ये पार करायचे आहेत. पहिलाच दिवस आहे आपला या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये स्पर्धा वेळेवर कंप्लीट झाली पाहिजे, कारण की सायंकाळच्या सत्रामध्ये सूर्य आज लवकरच अस्ताला जात असतो आणि बेस्ट ऑफ कसारा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय कळवायचा आहे. ठीक आहे, तर यानंतरची होणारी लढत असेल खर्डी विपक्षामध्ये बेस्ट ऑफ कसारा. बेस्ट ऑफ हे नाव भरपूर प्रचलित आहे मित्रांनो. अलीकडच्या कालामध्ये बेस्ट ऑफ या नावाला भरपूर वलय आलंय आणि विचार केला तर शहापूर तालुक्याचा तर बेस्ट ऑफ बोरशेती भरपूर नाव प्रचलित झालंय. खूप मोठं नाव हे या संघानं सुद्धा कमावलं आहे आणि तो संघ सुद्धा 10 तारखेला या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यांच्याही शुभेच्छा या स्पर्धेला येत आहेत, त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेला सामना, या सामन्यावर सर्वांचं लक्ष लागलंय कारण या सामन्यामध्ये 24 चेंडू 58 धावेची गरज आहे आणि दोन्ही संघांमध्ये फलंदाजी तितकीच ताकदीची आहे. ज्या ताकदीनं फलंदाजी शिरोल संघानं केली आहे त्याही अधिकच्या ताकदीनं फलंदाजी आता मात्र उंबरमाली संघाला करावी लागेल. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार जायंट किलर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आपले सर्वांचे लाडके खासदार बालेमामा म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित बालेमामा म्हात्रे यांचे सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला आलेल्या आहेत. दादांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आभार. पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच आडव्या पट्ट्यामध्ये खेळायचा प्रयत्न झाला. बॅट जी फिरली गेली ती नक्कीच मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने फिरली होती. भरपूर चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाली आहे, परंतु 1 ते 2 षटकाशी मध्ये टर्निंग पॉईंट ठरताना आपल्याला या मैदानावरही पाहायला मिळतात. सुरेख फटका इथे मात्र फेकून दिला चेंडूला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू झालाय फरार. टीट फॉर टॅटचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार. डीजे स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांनी सूचनेची नोंद घ्या. चेंडू कधी हरवू दे, फुटू दे किंवा अलीकडेच मैदानाच्या आपल्या लॉंग ऑफ बाउंड्रीच्या अगदी बाहेरच एक तल आहे, त्या तल्यात जर भिजला तर नवीन चेंडू दिला जाईल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम उंबरमाली संघाला मोठा धक्का लागला गेलाय. खेळपट्टीवर खेळ करत असताना आपली खेळपट्टी सोडावी लागेल फलंदाज राहुलला. षटकार गेल्यानंतर लगेचच इथे मात्र प्रत्युत्तर देत असताना आपल्या संघासाठी विकेट मिळवून दिली आहे राहुलची. ज्या राहुलकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, ज्या राहुलमध्ये क्षमता होती 58 धावांना चेस करण्याची, त्या राहुलला थांबवण्याचं काम, त्याचं आक्रमण थोपवण्याचं काम गोलंदाज
शिवरामनं मैदानाच्या आतमध्ये केलंय. तिसऱ्या चेंडूवर धक्का दिला गेलाय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संपत. पुन्हा एकदा फटका फसलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोचू शकत नाही चेंडूपर्यंत. तत्पूर्वी एक धाव तर नक्कीच घेतली जातीये. एक धाव घेतली गेली. एका धावेनं 7 या अंकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अजूनही इथून पुढे मी तर म्हणेल सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. कारण ज्या प्रकारे समीकरण बनलंय 24 चेंडू 58चं समीकरण होतं. 4 चेंडूंमध्ये 7 पर्यंत तर मजल मारली आहे, परंतु एक विकेटही गमावली आहे. तुषार आणि संपत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तुषारच्या बॅटमधून तडाखा आणि चेंडू निघून चालला, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय. डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये टिपला गेलाय झेल. संपलाय फलंदाज तुषारचा खेळ. दुसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या उंबरमाली संघाला. डीजे मैदानाच्या दिशेने पाहिल्यानंतर असं वाटलं की माधव सरांना या गाण्यावर डान्स करायचा होता की काय. सर संधी नंतर देऊ. मैदानाच्या आतमध्ये आता चांगली गोलंदाजी होतीये. ज्या फलंदाजांचं काम केल्यानंतर गोलंदाजांनी जबाबदारी उचलली आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 7 धावा आपल्याला फलंदाजी करताना कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली या संघाच्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इथून पुढे विचार केला तर 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी धावा शिल्लक आहेत. त्या म्हणजे 51 धावा. 51 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग टू 18 बॉल्स. 51 धावा अजूनही गरज आहेत 18 चेंडूंमध्ये. क्रिकेट आहे की मित्रांनो, फक्त क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. स्वतःच्या कामगिरीवर, स्वतःच्या सरावावर, स्वतःच्या फलंदाजीवर विश्वास दर्शवावा लागेल, तरच तुम्ही कोणतीही समीकरणं अगदी यशस्वीपणे पार करू शकता. आणि हे करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास दुणावलाच पाहिजे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये अनेक सारे खेळाडू आपण पाहत असतो, रील्स पाहत असतो की थोडंसं नाराज झाले की क्रिकेटच्या बॅटवर असेल, क्रिकेटच्या स्टंपवर असेल किंवा किट बॅगवर असेल, प्रत्येक जण नाराज होत असतो, रागाने येत असतो. पण तुम्ही मित्रांनो विनंती करतो, तुम्हाला ज्या खेळानं, तुम्हाला ज्या बॅटनं, ज्या चेंडूनं, ज्या खेळपट्टीनं तुम्हाला नाव दिलंय त्या खेळपट्टीचा आदर करा, त्या बॅटचा आदर करा, त्या चेंडूचा आदर करा, त्या यष्टीचा आदर करा आणि तुम्हाला सोबत घेतलेल्या तुमच्या संघाचा नेहमी तुम्ही ऋणी राहा. कारण क्रिकेटमध्ये थोडंसं नाव झालं की खेळाडू तुम्हाला घडवलेल्या संघाचा विसर पडतो. असं विसर पडू नये. तुम्ही ज्या संघातून घडता, ज्या संघामध्ये तुम्हाला नाव मिळतं, त्या संघाला तुम्ही नेहमी आयुष्यभर ऋणी राहा. पुन्हा एकदा इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पहा, घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. रन घेण्याचा नक्कीच मानस होता, परंतु इथे मात्र तालमेल दिसून आला नाहीये. तालमेल बिघडला की क्रिकेटचा खेळ बिघडतो. सांघिक खेळ होत नसेल तर संघाचा तालमेल बिघडून जातो. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये खेळासाठी तुम्हाला तुमच्या संघावर असलेला प्रत्येक खेळाडूंमधला तालमेल योग्यपणे बसवता आला पाहिजे आणि ते जर बसत नसेल तर तुमचा सांघिक खेळ होत नाही. क्रिकेट हा कोणत्या एका किंवा दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून असलेला खेळ नाही आहे. क्रिकेट हा संपूर्ण तुमच्या 11 खेळाडूंवर, मैदानाच्या आतमध्ये उतरणाऱ्या 11 खेळाडूंचा खेळ आहे. समालोचन कक्षामध्ये बसलेल्या 12वा खेळाडूचा खेळ आहे. क्रिकेट हा तुमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या पाठिंब्याचा खेळ आहे. पुन्हा एकदा इथे घडतंय काय, बॅटची तर एज लागली होती की काय,
असं नक्कीच भाकीत होतं, परंतु एज नक्कीच लागली होती हे आपल्याला दिसून येतं. चुकी झाली आहे मुनाफच्या माध्यमातून एस्टनच्या मागे, तिथे मात्र ते भरपूर पुढे सरसावले होते आणि त्याच गडबडीमध्ये त्यांच्याकडून चुकी झाली. ज्या प्रकारे फलंदाजी शिरोलने केली त्या प्रकारची फलंदाजी उंबरमाली करताना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतील का, नाही पोचू शकत, परंतु पहिल्या टप्प्यावर चेंडूला नक्कीच कलेक्ट केलं जातं आणि एकच धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. इथून पुढे नक्कीच मी तर म्हणेल काहीतरी मानस असेल, कारण उर्वरित 13 चेंडू आणि 50 धावेची गरज आहे. मोठे फटके ते येणं गरजेचं आहे. ते येण्यासाठी फलंदाजांना आता मात्र संधी येतील की नाही याचा विचार करावा लागणार नाही. गोलंदाज खराब चेंडू देईल की नाही याचा विचार करणं औचित्य नाही आहे, परंतु तुम्हाला प्रत्येक चेंडूला आता मात्र हिट करावं लागेल. समोरच्या दिशेनं इथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी एकच धावसंख्या झाली आहे. 2 षटकं कंप्लीट, 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर पाहायला मिळत आहेत 9 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 49 धावेची गरज. 12 मध्ये 49 म्हणजे जवळजवळ तुम्हाला प्रत्येक चेंडूला हिट करणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजीचा विचार केला, शिरोलकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. त्या गोलंदाजीच्या विचारानुसार 12 मध्ये 49 धावा होणं फार अवघड आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं जर शिरोल संघ तुम्हाला 2 षटकांमध्ये 49 धावांपर्यंत घेऊन जाऊ शकतो, तर तुम्ही त्या 49 धावा चेस करण्यासाठी शिरोलच्या अगेन्स्ट घेऊन जाऊ शकता. हा आत्मविश्वास तुम्हाला ठेवावा लागेल. वाईडचा इशारा पंच माधव सरांचा आमच्या दिशेने येतोय. वाईड आलाय मैदानाच्या आतमध्ये. फार फलंदाजी मी तर म्हणेल अडखळली गेली आहे. सर्वाचा अभाव कुठेतरी प्रत्येक संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चुकी होणार नाही आहे. मुनाफच्या माध्यमातून गती परिवर्तन झालं होतं. बॅट फक्त फिरतीये, परंतु चेंडू आणि बॅटचा तितका पाहिजे तसा चांगला संपर्क होताना दिसत नाहीये. परिणामी विकेटवर विकेट, धक्क्यावर धक्के मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत आणि त्याचाच इथे मात्र फायदा शिरोल संघानं भरपूर घेतला गेलाय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी झाली. गोलंदाजीमध्ये गोलंदाजांनी भरपूर नाराज केलं उंबरमालीच्या, परंतु त्याहीपेक्षा अधिकचा नाराज इथे मात्र फलंदाजी करतीये. कारण 58 धाव्यांचं टार्गेट होतं. 24 मध्ये सुरुवात षटकारानं भरपूर चांगली झाली होती. तदनंतर धावा येतानाच दिसल्या नाही आहेत. फलंदाज फक्त चेंडू बीट होत राहिले आणि परिणामी मैदानाच्या आतमध्ये दबाव जो निर्माण झाला त्या दबावाखाली इथे मात्र विकेट घेत जात राहिल्या. चार गडी बाद झाले. 10 धावा फक्त धावफलकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक सुरू आहे. 48 ची गरज. 11 चेंडूंमध्ये 48 धावा. क्रिकेट हा खेळ तुमचा सांघिक कामगिरीचा आहे. कोणत्या एका दुसऱ्या खेळाडूच्या कामगिरीनं कधीच विजय प्राप्त होत नसतो. एखादा फलंदाज 50 मारू शकतो, एखादा गोलंदाज 4 विकेट घेऊ शकतो, 5 विकेट घेऊ शकतो, परंतु क्षेत्ररक्षकांची जर साथ मिळाली नाही किंवा सांघिक कामगिरीच झाली नाही तर उर्वरित एखाद्या दुसऱ्या खेळाडूंना कामगिरी करूनही संघ कधीच विजयी होणार नाही. याचं उदाहरण म्हणजे हा चालू असलेला सामना. कारण फलंदाजांनी काम केल्यानंतर गोलंदाजांनी गोलंदाजांचं काम केलंय, त्याहीपेक्षा अधिकचा उल्लेख केलेल की क्षेत्ररक्षकांनी फार चांगली साथ दिली आहे. म्हणून क्रिकेट हा सांघिक कामगिरीचा खेळ आहे. संघाची कामगिरी ही फार महत्त्वाची राहते. 11 खेळाडूंचा खेळ आणि 11 खेळाडूंचा ताळमेळ जुळून येणं या खेळामध्ये फार महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. चेंडू निघून चाललाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं येतोय. बाईकच्या माध्यमातून चौकार. बॅटकट आहे. बॅटकट इथे मात्र पाहायला मिळाली आणि एक 4 धावा. फार उशीर झालाय या 4 धावांना मी तर म्हणेल, कारण पॉवर हिटिंग जी करणं गरजेची आहे ती पॉवर हिटिंग आता मात्र पाहायला मिळत नाहीये. आणि पॉवर हिटिंग करणं गरजेचं असेल, परंतु पॉवर हिट करण्यासाठी तुमच्याकडे फलंदाजही आता ती शिल्लक नाही आहेत. फटका भरपूर चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत, त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार.
थोडासा धावसंख्येचा जो पराभवाचा अंतर आहे ते कुठेतरी कमी करायचा प्रयत्न नक्कीच मयूरच्या बॅटमधून केला जातोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. स्विच हिट पहा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. 2 चौकारांनी त्याचा आत्मविश्वास नक्कीच बळावला आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने स्विच हिट करायचा प्रयत्न जरूर केला. तुम्ही स्वतःवर जर विश्वास ठेवला तर तुमची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अविश्वसनीय होत असते. तुम्ही स्वतःवर जर अविश्वास दाखवला तर मैदानाच्या आतमध्ये तुमची कामगिरी कितीही प्रयत्न केले, एफर्ट जरी लगावले तरीही कधीच विजयापर्यंत घेऊन जात नसते. मुनाफ आलेत चौथ्या षटकासाठी. समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जरूर आहेत तिथे. नक्कीच चेंडूला कॅच नक्कीच करायचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेलाय. चुकी झाली आणि या चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. उंबरमाली संघ नक्कीच तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. इतर खरी अर्थानं सुरुवात आहे. या सीझनची सुरुवात आत्ताशी झाली आहे. शहापूर तालुक्यातील मित्रमंडळ ही 2री ते 3री स्पर्धा आहे आणि अजूनही भरपूर क्रिकेट बाकी आहे. उंबरमाली संघाची जी परिस्थिती आपण बघितली तर त्यांना एवढंच सांगेल, पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात, पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात, कळू दे वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात, कळू दे खऱ्या आकाशाला तुझी खरी अवकात. कारण तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावाच लागेल. आजची कामगिरी ही तुमचा सर्वस्व नाही आहे किंवा आजच्या कामगिरीनं तुम्ही डगमगून न जाता येणाऱ्या कालामध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. दुसऱ्या बाजूनं शिरोळ संघानं जी चांगली गोलंदाजी असेल, चांगली फलंदाजी असेल, ते क्षेत्ररक्षणही थोडंसं फंबलिंग पाहायला मिळत आहे. चेंडू निघून चालला आहे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर आले चौकार. शेवटला नक्कीच हे 2-3 चौकार जे आले ते कुठेतरी आत्मविश्वास देणारे होते. चांगल्या कामगिरीवर नक्की तिथे मात्र प्रयत्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. परंतु सुरुवातीचे जे फलंदाज होते, सुरुवातीच्या फलंदाजांनी फार नाराज केलं. सुरुवातीच्या फलंदाजांनी इथे मात्र धावा घेण्यासाठी जो प्रयत्न करायचा होता तो झाला नाही. डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट या प्रकारे ती फलंदाजी राहिली आणि त्याचमुळे आता मात्र शिरोळ संघ आणि विजयाच्या अगदी समीप येऊन पोहोचलाय. परंतु त्या विजयाचं अंतर कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतायत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, संपत आणि मयूर. 4 धावांचा इशारा, पुन्हा एकदा 4 धावा आल्यात. 2 चेंडूमध्ये अजूनही वाईड. 2 चेंडूमध्ये 25 धावेची गरज असेल. 2 चेंडूमध्ये 25 धावा अजूनही घ्यायच्या आहेत. सुरेख फटका आहे तिथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतील, चुकी होणार नाहीये. गडी बाद होतोय आणि एक मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये नक्कीच गडी बाद झालाय. डीप मिड विकेटला तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून झाली नाही चुकी. टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाज संपतचा खेळ. चला लगेचच न्यू बॅटर त्वरित जा. शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. यश आलेत शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी. वाईटचा इशारा आलाय पुन्हा एकदा. एक चेंडू आणि 24 म्हणजे औपचारिकता शिल्लक. जवळजवळ विजय निश्चित झालाय टीम शिरोलचा आणि इथे मात्र शेवटचा चेंडू खेळून काढत असताना फील्ड केलं जाईल. अगदी विजय संपादन केलाय ते म्हणजे टीम शिरोलनं पराभवाचा धक्का दिलाय उंबरमाली संघाला आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जाहीर करणारच आहोत. परंतु अप्रतिम सांघिक कामगिरी टीम शिरोलची राहिली आहे या सामन्यामध्ये आणि